स्वामी समर्थ. तर आज तब्बल ना 8 ते 9 दिवसानंतर आमच्या इकडे ऊन आलेलं होतं आणि सूर्य निघालेला होता. तर दिसत असेल तुम्हालाही. तर खूप 8 ते 10 दिवस कंटिन्यू पाऊस पाऊस, पूर, इकडे पाणी तिकडे पाणी, हे सगळं चाललेलं होतं. आणि आज 8-9 दिवसानंतर ऊन पडलेलं आहे. तर घरातली चहा वगैरे झाला, घरातली कामं झाली. आणि आज पावसामुळे मुलांच्या शाळेला पण 4-5 दिवस सुट्टी होती, त्यामुळं आज अभिला जायचं होतं शाळेत. तर त्याच्यासाठी आज बनवला होता शिरा, म्हणजे टिफिनमध्ये शिरा सांगलेला त्याला, त्यामुळं झटकीपट असा शिरा बनवला. नेहमी मी पाणी उकळी आणून असं बनवते शिरा, तर ह्यावेळेस थोडा वेगळ्या पद्धतीने तूप वगैरे टाकून त्यात रवा वगैरे भाजून घेतला जास्त तुपामध्ये. तुम्ही यात ड्रायफ्रूट पण टाकू शकता. आता मी साखरेऐवजी थोडासा गूळ टाकलेला आहे इथे. गूळ आणि तूप टाकून असं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी आणि दूध. तर छान असा सुटसुटीत वगैरे शिरा झालेला आहे. तर इकडे बघू शकता, त्याला खायचं होतं, तर तो झाला की नाही मला बघू दे असं चाललेलं इकडं त्याचं. तर छान असा मोकळा मोकळा जसा आपण प्रसादाचा वगैरे शिरा करतो ना, सेम तसा झाला होता, फक्त यात गूळ टाकलेला होता मी. तर छान होतं. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा. आणि छान असा स्वामींना वगैरे नैवेद्य दाखवला शिऱ्याचा. आणि तो शाळेत गेला अभि. तर अभि शाळेत गेल्याच्या नंतर आता बऱ्याच जणांना माहिती असेल की मोशीमध्ये कचरा डेपोच्या ठिकाणी खूप मोठी दुर्घटना झालेली आहे पावसामुळे. तर एवढा भरमसाठ असा कचऱ्याचा ढीग होता आणि तो पूर्ण त्या बिल्डिंगवर कोसळलेला आहे. तर तिथे जे काही कर्मचारी काम करत होते ना, ते म्हणजे त्या ह्याच्या ढिगाऱ्याखालीच कोसळलेत ना, ते त्याच्या खालीच ते मेले, म्हणजे असे हे झाले होते, अडकलेले होते. बरेच जण होते. तर त्यांना बरेच जणांना काढलं पण आहे, पण काही जण मृत पण पावलेले आहे. तर देव करो सगळ्यांना सुखरूप हो. आणि तेवढ्यात अभिच घरी आला. त्याच्यानंतर त्याचा अभ्यास वगैरे त्याचं चाललेलं की मॅमनी मला आज छान वगैरे दिलं, गुड बोलले, हे चाललेलं त्याचं. मग थोडासा अभ्यास वगैरे केला त्यांनी. आणि आता पाऊस, थोडंसं वातावरण आहे, सकाळी थोडंफार ऊन पडलेलं होतं. संध्याकाळच्या टाईमला छान अशी खिचडी बनवली, पापड वगैरे बनवलं. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि जे काही मोशीमध्ये दुर्घटना झाली त्यात सर्वांनी लवकर सुखरूप व्हावे हीच स्वामी